नमस्कार युवा उद्योजक मित्रांनो, मी रामेश्वर स्वागत करत आहे आमच्या चॅनलवर. आपण जे आज प्लांट बघताय, मी अशा प्लांट विषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे की हा बिझनेस केल्यानंतर तुमचा घर खर्च नाही तर तुम्ही या बिझनेस क्षेत्रामध्ये चांगलं राज्य करू शकता. तर 12 महिने आणि 24 तास चालणारा हा बिझनेस आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा जो तुम्ही पाठीमागे पूर्ण सेटअप बघताय, हा पोल्ट्री फीड, कॅटल फीड, मॅश फीड अशा पद्धतीनं हा सेटअप जाणला जातो. तर याच्यासाठी आपण काय काय मशिनरी देतो या ठिकाणी, तर हा बकेट इलेव्हेटर आहे. तर हा बकेट इलेव्हेटर मध्ये हा आपण 3 पार्ट मध्ये बकेट इलेव्हेटर दिलाय की हा बॉटम पार्ट आहे, हा मिडल पार्ट आहे आणि तो अपर पार्ट आहे. बॉटम पार्ट आहे हा 3 चा आपण दिलेला आहे. मिडल हा आपला 2 च्या थिकनेस मध्ये आहे आणि अपर हा परत 3 च्या थिकनेस मध्ये आहे. तर इलेव्हेटरची खासियत सांगतो की हा इलेव्हेटर एकटा सिंगल माणूस उभं करून चालू करून देऊ शकतो. अशा पद्धतीमध्ये हा पूर्ण इलेव्हेटर आहे. त्याचं फंक्शन जर तुम्हाला बारकाईने जर बघायचं झालं तर या ठिकाणी स्पीड कंट्रोल करण्यासाठी किंवा आपण जे या ठिकाणाहून जे आपलं फीड आतमध्ये जातं तर आपण हातानं पट्टी न देता या ठिकाणी मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो की या ठिकाणी आता ही आपली ओपन आहे, इथून आपलं फीड जातं. आपल्याला जर त्याला क्लोज करायचं तर फक्त ही पट्टी आपल्याला या ठिकाणी ओपन करायची आणि आपलं फीड या ठिकाणी कंट्रोल होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी आपण काच दिलेला आहे. तर या ठिकाणाहून आपण बघू शकतो की आपलं मटेरियल वर जातंय का नाही जात, का अडकतंय की या ठिकाणाहून तुम्हाला आतमधले बकेट्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीमध्ये एक टॉप क्वालिटीचा पावडर कोटेड पद्धतीमध्ये आपण हा इलेव्हेटर या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे जे मशीन बघू शकता याला हॅमर मिल किंवा ग्राइंडिंग मशीन असे म्हणतात. तर अदरवाईज जितके ग्राइंडर तुम्ही आतापर्यंत मार्केटमध्ये बघितलेले असतील तर त्या पद्धतीच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही आपल्या ग्राइंडरचं हॉपर बघू शकता की आपण एकदम मोठ्या साईज मध्ये आपण या ठिकाणी हॉपर दिलेला आहे. फीड कंट्रोलरचे तुम्ही प्लेट बघू शकता कशा पद्धतीमध्ये दिलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लेडीज किंवा कोणी या ठिकाणी जो व्यक्ती काम करतो तर त्याच्यासाठी आपण हा सेफ्टी गार्ड दिलेला आहे की या सेफ्टी गार्डचंही तुम्ही डिझाईन या ठिकाणी बघू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण या ठिकाणाहून हे ओपन करतो, याचं चेंबर आहे आपल्या, या चेंबर मध्ये आपल्या ब्लेड्स हॅमर्स दिलेला आहे की त्याच्या सहाय्यानं पूर्णपणे जे काही मक्का, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ जे काय आपलं रॉ मटेरियल आहे ते या ठिकाणी क्रश होण्याचं काम होणार आहे आणि क्रशिंग हे जाळीच्या सहाय्यानं होणार आहे. तुम्ही जाळ्या बघू शकता की या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्या जाळ्या दिलेल्या आहेत की याच्यामधून 1 mm असू द्या, 2 mm असू द्या, 3 mm असू द्या, 4 mm असू द्या, अशा पद्धतीमध्ये जाळीच्या हिशोबानुसार आपली ही क्वालिटी या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण मक्का भरडा, मक्का चुनी, दाल भुसा वगैरे हे सगळं तुम्ही या ठिकाणी काढू शकता. तर इथून या आउटलेट मधून हे मटेरियल या ठिकाणी बाहेर येणार आहे. आउटलेट पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीमध्ये आपण एक मोठ्या प्रमाणातलं आउटलेट या ठिकाणी आपण बाहेर दिलेले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट जर म्हणले तर स्क्रू कन्व्हेयर बद्दल सगळ्यांच्या मनात एक अशी भावना आहे की स्क्रू हा त्याला जमिनीमध्ये फिट करावा लागतो, तो आपल्याला हलवता येत नाही. पण आपण अशा पद्धतीचा या ठिकाणी स्क्रू निर्माण केलेला आहे की जो आपण ऍडजस्टेबल आहे, मुव्हेबल आहे, आपण तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. तर या ठिकाणी डंके के चोट पे हम बात कर सकते हैं कि इस पे अगर 50 किलो की बैग ऊपर से हम फेंक भी देंगे तभी भी इस हॉपर को कुछ भी नहीं होने वाला. तो या प्रकारे की इथून तुम्ही मटेरियल टाकल्यानंतर तुमचं स्क्रूने मटेरियल हे इथं येणार आहे. म्हणजे जे ग्राइंड झालेलं मटेरियल असू द्या किंवा अख्खी मक्का असू द्या किंवा जे काही रॉ मटेरियल यासाठी आपण हे यूज करू शकतो आणि तिथून आपलं मटेरियल हे या मिक्सर मध्ये येणार आहे. मिक्सर जर बघितलं तर 2 पद्धतीमध्ये मिक्सर आपण देतो या ठिकाणी. पण सगळ्यात वर्किंग जर मिक्सर जर म्हणलं तर हे रिबन टाईप मध्ये असतं. आपलं जे रिबन आहे मी तुम्हाला दाखवू शकतो की रिबन तापाचं की कशा पद्धतीमध्ये आपलं रिबन आहे आणि ते वर्किंग कसं करतं तर ते पण मी तुम्हाला या ठिकाणाहून दाखवून देईल की ट्विन म्हणजे डबल रिबन वाले जे आपलं आहे हे मिक्सर या ठिकाणी असणार आहे आणि गेअर बॉक्स अटॅच हे या ठिकाणी आपलं मिक्सर या ठिकाणी असणार आहे. हा जो पूर्ण सेटअप आहे हा ऑटोमॅटिक सेटअप आहे. याच्या उत्पादन सेटअप आपण बघितला तर तुम्ही पॅलेट मशीन जोडू शकता किंवा रिंगडा पॅलेट मशीन जोडू शकता. म्हणजे संपूर्ण हा जो सेटअप आहे हा कॅटल फीड प्लांट, पोल्ट्री फीड प्लांट, मक्का भरडा प्लांट, फिश फीड प्लांट या प्लांटसाठी आपण हा पूर्ण सेटअप या ठिकाणी आपण देतो. तर प्लांटची तुम्ही
फिनिशिंग बघू शकता, त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर या ठिकाणी बघू शकता. आणि विशेष म्हणजे कोणताही ऑइल पेंटेड कलर नसून हा पावडर कोटेड कलर आहे, की त्याच्यामुळे तुमच्या प्लांटला चकाकी येणार आहे, पण चकाकीपेक्षाही तुमचा प्लांट हा एक नंबर मध्ये या ठिकाणी चालून देण्याची जिम्मेदारी ही आमच्या कंपनी मार्फत असणार आहे. तर अशा प्लॅनसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता किंवा आमच्या वेबसाईटला तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. अशा निरनिराळ्या माहितीसाठी किंवा महत्वपूर्ण माहितीसाठी किंवा ज्यांना बिझनेस करायचा तुम्हाला उपयुक्त अशा माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.